तर नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ईसी मार्केटला डिपॉझिट कसं करायचं आहे. तर तुम्हाला ईसी मार्केट हे ॲप्लिकेशन घ्यायचं आहे प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून आणि ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून आपला सर्वात आधी अकाउंट लॉग इन करायचं आहे. अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस ओपन होणार आहे. त्यानंतर तुम्हाला करायचं आहे डिपॉझिटवरती क्लिक. तुम्हाला जर मित्रांनो USDTने डिपॉझिट करायचं असेल तर ई वॅलेटवरून गेट पेवरून आपण करू शकतो. त्याचा पण व्हिडिओ मी बनवणार आहे क्रिप्टोने डिपॉझिट कसं करायचं. आणि तुम्हाला UPIने INRने म्हणजे फोनपे गुगल पेने डिपॉझिट करायचं असेल तर बँक ट्रान्सफरवर क्लिक करून INR2वर क्लिक करायचं आहे आणि इथूनच तुम्हाला मित्रांनो डिपॉझिटची प्रोसेस करायची आहे. मित्रांनो, हे आपलं दुसरं अकाउंट आहे. आपलं जे मेन अकाउंट आहे ते मोठं आहे आणि त्याच्यात खूप मोठा फंड असतो, त्यामुळे आपण ते शो करू शकत नाही. म्हणून तुम्हाला फक्त शिकवण्यासाठी यामध्ये आपण $30 डिपॉझिट करून दाखवणार आहे. तर इथं आपण 30 USDT टाकलेले आहेत आणि गो टू ट्रान्झॅक्शनवर क्लिक करायचं आहे. 30 USDTची प्राईस पण आपल्याला INRमध्ये दिसून जाणार आहे किती आहे. तर थोडंसं पेज लोड होणार आहे. तर मित्रांनो, 30 USDTची प्राईस आहे ₹2888 आणि तुमच्या समोर इथं मल्टिपल ऑप्शन ओपन होणार आहेत. पेटीएम, फोनपे, IMPS, बँक ट्रान्सफर. जर तुम्हाला डायरेक्ट फोनपेनं क्लिक करायचं असेल तर डायरेक्ट इथं फोनपेवर क्लिक करून पेमेंट करू शकता. पण आपण करणार आहोत मित्रांनो UPIने. तुम्हाला डायरेक्ट पण करायचं असलं तर तुम्ही फोनपे किंवा पेटीएमवर क्लिक करून डायरेक्ट पेमेंट करून स्क्रीनशॉट अपलोड करू शकता आणि हे पण सेम प्रोसेस आहे. तर UPIने करायचं असलं तर UPIवर क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर एक UPI ID येणार आहे. इथं बघू शकता नेम आहे त्यांचं भागवती लाल शर्मा आणि UPI ID हा आपल्याला कॉपी करायचा आहे. UPI ID कॉपी केल्यानंतर तुम्हाला यायचं आहे फोनपे गुगल पे ज्या पण ॲप्लिकेशनने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे आणि टू बँक अँड सेल्फ अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि इथं टू UPI ID वर नंबरवर क्लिक करून जी UPI ID आपण कॉपी केली होती ती इथं पेस्ट करायची आहे आणि UPI ID पेस्ट केल्यानंतर ती व्हेरीफाय करायची आहे. आणि निकनेम तुम्ही काही पण देऊ शकता. इथं मी BS असं निकनेम देतो, म्हणजेच भागवती शर्मा. आणि याच UPI ID वर आपल्याला INRमध्ये पेमेंट करायचं आहे. तर पेमेंट INRमध्ये आहे ₹2888. तर 2888 या UPI ID वरती आपण सक्सेसफुली फोनपेनं पेमेंट केलेलं आहे ₹2888. आपल्याला व्ह्यू डिटेलवरती क्लिक करून हा पूर्ण स्क्रीनशॉट जो आहे याचा काढायचा आहे आणि स्क्रीनशॉट सेव्ह करायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट आपल्याला ईसी मार्केटच्या पेजला अपलोड करायचा आहे. तर सर्वात आधी तुमचं बँक होल्डर नेम म्हणजे ज्याच्या नावाने बँक अकाउंट आहे त्याचं नाव टाकायचं आहे. सूरज गावंडे मी इथं टाकलेलं आहे आणि शक्यतो तुमचं अकाउंट असेल तर तुमच्याच बँक अकाउंटहून पेमेंट आलं पाहिजे. थर्ड पार्टी पेमेंट हे घेणार नाही आहे. तुमचं नाव आणि जो स्क्रीनशॉट आपण काढला होता त्या स्क्रीनशॉटचा फोटो इथं अपलोड करायचा आहे आणि स्क्रीनशॉटचा फोटो पूर्ण असला पाहिजे. व्ह्यू डिटेलवर क्लिक करून आणि डिपॉझिटवरती क्लिक करायचं आहे. डिपॉझिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडीशी प्रोसेस होणार आहे. इथं 2 ते 4 मिनिट किंवा 2 ते 1 मिनिट पण लागू शकतो. तर आपण वेट करूया. 2 मिनिट आपण वेट केला आणि आपलं जे डिपॉझिट आहे इथं कंप्लीट झालेलं आहे. ऑर्डर कंप्लीट म्हणून आलेलं आहे आणि आता आपण करणार आहोत इथून बॅकवरती क्लिक केल्यानंतर ओपन ॲपवरती क्लिक करणार आहोत आणि कन्फर्म बटनावर क्लिक करून इथं तुम्ही बघू शकता 30 USDT आपल्या अकाउंटला आलेल्या असतील. तर फंड्समध्ये गेलो आणि फंड्समध्ये बघू शकता 30 USDT आपलं जे बॅलन्स आहे इथं शो होत आहे, म्हणजे 30 USDT आपल्या ॲड झालेले आहेत. सक्सेसफुल ॲड झाल्यानंतर आपल्याला ते ट्रान्सफर करायचं आहे. तर इथं डिपॉझिट, विड्रॉल आणि ट्रान्सफरचं ऑप्शन दिसत आहे. ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपली जे ID आहे ती सिलेक्ट करून इथं पूर्ण अमाऊंट आपल्याला त्या IDमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. तेव्हाच तुम्ही ट्रेड प्लेस करू शकता. तर ही थोडीशी वेगळी प्रोसेस आहे या ब्रोकरमध्ये आणि ट्रान्सफर झालेलं आहे आपलं अमाऊंट. आधी ते आपलं टू फ्लॅट वॅलेटला येते आणि त्याच्यानंतर आपल्या IDला आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे ट्रेडिंग करण्यासाठी. ठीक आहे. तर ट्रान्सफर केल्यानंतर तुम्ही इथं ट्रेड वगैरे करू शकता. 0.01ने आपण ट्रेड प्लेस केलेला आहे गोल्डमध्ये. धन्यवाद.